अभिनेत्री कंगना राणावत हिनं आता खरं तर ट्विटरवरून शिवसेनेला सवाल उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे आणि शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केलेली आहे। यावेळी तिनं ट्विटरवरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करत आघाडी करून शिवसेनेची एक दिवस काँग्रेस होईल असं म्हटल्याचा हा व्हिडिओ आहे। आज शिवसेनेची परिस्थिती पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल असा सवाल कंगनानं उपस्थित केलाय। कंगना नेमकं काय या ट्विटमध्ये म्हटलंय आपण बघूया। महान नेते बाळासाहेब ठाकरे माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक, शिवसेना एक दिवस आघाडी करेल आणि काँग्रेससारखी बनेल ही त्यांची सर्वात मोठी भीती होती। त्यांच्या पक्षाची अवस्था पाहून आज त्यांना काय वाटत असेल असं मला जाणून घ्यायचंय। कंगना राणावत हिनं शिवसेनेबरोबरच तिकडे काँग्रेसला सुद्धा घेरायला सुरुवात केलेली आहे। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना ट्विटरवरून तिनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत। तुमच्या महाराष्ट्रातील सरकारकडून जी वागणूक मिळते त्याबद्दल एक महिला म्हणून मला राग येत नाही का? तुम्ही आता ते जे मौन बाळगलंय त्याची नोंद इतिहास घेईल। मला आशा आहे की तुम्ही यात लक्ष घालाल असं कंगनानं अपेक्षा सुद्धा सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। पाहुयात कंगनानं सोनिया गांधींना उद्देशून नेमकं काय म्हटलंय। माननीय आणि प्रिय सोनियाजी, महाराष्ट्रातील तुमच्या सरकारकडून मला जी वागणूक मिळते त्याबद्दल एक महिला म्हणून तुमचा संताप होत नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या घटनेतील तत्वांचं पालन करण्यास तुम्ही तुमच्या सरकारला सांगू शकत नाही? तुम्ही पश्चिमेत वाढलात आणि भारतात राहिला। महिलांच्या संघर्षाबाबत तुम्हाला कल्पना असेल। सरकारकडून महिलांचा छळ होत असताना तुम्ही बाळगलेलं मौन याबद्दल इतिहास तुमचं मूल्यांकन करेल। तुम्ही मध्यस्थी कराल अशी आशा आहे। अशा शब्दात तिनं सोनिया गांधी यांना सुद्धा काही सवाल उपस्थित केले। मुंबई महानगरपालिकेनं कंगनाचं बांधकाम, ऑफिसचं बांधकाम अवैध ठरवत त्याचं पाडकाम सुद्धा केलं। त्याच दरम्यान खुद्द महानगरपालिकेनंच आपल्या ऑफिसचं अवैध बांधकाम केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकाच आता अनेक प्रश्नांच्या घेऱ्यात आलेली आहे। पालिकेनं मुंबईतल्या अंधेरी पश्चिमकडील 6 मजली इमारतीच्या कार्यालयाचं बांधकाम परवानगी देण्यात आल्याप्रमाणे केलं नाही असा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय। याबद्दलची कागदपत्र सुद्धा त्यांनी सादर केलेली आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिका ज्यांनी नियम पाळणं गरजेचं आहे किंवा त्यांनी नियमांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, तेच जर नियम तोडत असतील तर मग इतरांचं काय असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। विनोद भाई, किस तरीके से आप कह रहे हैं कि बीजेपी लगातार हाउस में भी कह रही है और बाहर भी कह रही है कि बीएमसी के कई ऑफिसेस इलीगल। मुंबई महानगरपालिका की करीब करीब देखेंगे तो मैक्सिमम ऑफिस, उसमें एक एग्जांपल के लिए के वेस्ट ले लो, चाहे हेड ऑफिस ले लो, सब जगह कहीं बेसमेंट में डिजास्टर बना हुआ तो कहीं ऑफिस बनी हुई है क्योंकि बेसमेंट में पार्किंग हो सकती है। बहुत बड़े पैमाने पे इलीगल हुआ है और जिस तरह से मुंबई महानगर पालिका ने तत्परता दिखाया, मुझे बोलना है कि जो बिल्डिंग फैक्ट्री डिपार्टमेंट है ये अनऑथराइज बनाने की फैक्ट्री है। के वेस्ट की बात की आपने कि जैसे कंगना राणावत का 24 घंटे के भीतर तोड़ा गया, के वेस्ट वार्ड को लेकर के आप कह रहे हैं कि उसके मैक्सिमम पार्ट्स इलीगल हैं, पूरा प्लान इलीगल है, केबिन इलीगल्स हैं। उसमें मैक्सिमम इलीगल पोर्शन है और के वेस्ट में बड़े पैमाने में पिछले दिनों आप लोगों ने देखा होगा भारतीय जनता पार्टी की सभी नगर सेवक के ईस्ट और के वेस्ट के वहाँ के असिस्टेंट कमिश्नर के ऑफिस में धरने पे बैठे हुए थे कि स्कूल रिजर्वेशन के प्लॉट पे जिम बना लिया गया और उसमें पहले 354 ए की स्टॉप वर्क की नोटिस दी जाती है, फिर 3 महीने बाद वहाँ पे 351 दिया जाता है ताकि वो कोर्ट में उसको बेनिफिट मिले और स्टे मिले। इस तरह का बड़े पैमाने पे अनऑथराइज की फैक्ट्री के वेस्ट में क्या पूरी मुंबई में चल रही है। करीब 54,000 नोटिसेस मुंबई महानगर पालिका ने अनऑथराइज की इशू किया हुआ है और आज जो मुंबई की परिस्थिति, मुंबई जो बकाल हुई है, वो उसके लिए सिर्फ कोई जिम्मेदार है तो शिवसेना और मुंबई महानगर पालिका का प्रशासन है। कैमरामैन सुमंगल के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज़ 18 इंडिया।
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाचा जामीन अर्ज आज सेशन कोर्टानं फेटाळलेला आहे. त्यामुळे 22 तारखेपर्यंत तिचा मुक्काम जेलमध्ये राहणार हे जवळपास स्पष्ट झालंय. दरम्यान तिच्या वकिलांनी आपण हायकोर्टात जाणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आपला जामीन अर्जात तिनं आपला जबाब फिरवला होता. कबुली देणारा जबाब नोंदवण्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला, मला या केसमध्ये जाणून बुजून गोवलं गेलंय असा दावा तिनं जामीन अर्जात केला. अनेक तपास यंत्रणांचा तपास एकाच वेळी सुरू असल्यानं मला शारीरिक आणि मानसिक ताण जाणवतोय, त्यामुळे मला जामीन मिळावा अशी विनंती रियानं कोर्टात केली. पण एनसीबीनं त्याला विरोध केलाय. तिला जामीन मिळाला तर ती पैसा आणि समाजातील आपलं स्थान वापरून साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकते, पुराव्याशी छेडछाड सुद्धा होऊ शकते असा युक्तिवाद एनसीबीनं कोर्टात गेला आणि तो ग्राह्य धरून तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अभी कोई रीजनिंग ऑर्डर नहीं है, सिर्फ ऑर्डर पास हुआ है एंड वी हैव जस्ट बीन इन्फॉर्म्ड दैट ऑल द बेल एप्लीकेशंस करंटली आर रिजेक्टेड, इंक्लूडिंग रियाज. All six bail applications are rejected. तो क्या आप जाएंगे हाईकोर्ट? Of course we'll go to the High Court. दुपारच्या बातम्यांमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.